नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बकरी ईद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गो हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, भाजपाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. बकरी ईद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात मोठ्या प्रमाणात गो हत्या केली जाते. दरम्यान असा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून येथे सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. बकरी ईद सणाच्या कालावधीत असंख्य निष्पाप गो हत्या केली जाते. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून धुळे शहरात बकरी ईद सणाच्या कालावधी होणारी गो हत्या थांबविण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केलेली असून या संदर्भात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवैध जो हत्या होत आहे ती बंद करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो. कलेक्टर साहेबांनी आम्हाला 5:30ची वेळ दिली आहे. त्या 5:30च्या वेळेत SP साहेब देखील येणार आहे, महापालिकेचे अधिकारी देखील येणार आहेत आणि या अवैध कत्तलखान्यांवर कडक कारवाई कशी होईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून गो हत्या बंद होईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ईदच्या पार्श्वभूमीवर जी मोठ्या प्रमाणावर गो हत्या होती ती गो हत्या बंद कशी होईल, कमी प्रमाणात कशी होईल हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील गो हत्या कशी बंद होईल हा प्रयत्न धुळे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा जोरदार केला जाईल. आणि त्या संदर्भात आज आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब व SP साहेब यांची संयुक्त मीटिंग संध्याकाळी 5:30ला माननीय कलेक्टर साहेबांनी ठेवलेली आहे. या मीटिंगमध्ये धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल, तसेच माजी आमदार राजवर्धनजी कदम पांडे साहेब, तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय सुभाषबाबा भामरे सर्वच जण या मीटिंग प्रसंगी हजर राहून प्रशासनाकडून कडक कारवाई कशा पद्धतीने केली जाईल हा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गो हत्या पूर्णपणे बंद कशी होईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत.